नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण जिंजर कल्टिवेशन म्हणजेच अद्रक फोटोग्राफ्समध्ये तुम्हाला दिसते किंवा आपण त्याला आले असं म्हणतो याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. याआधी आपण क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर सेकंड यामध्ये आपला जो पहिला युनिट आहे कमर्शियल क्रॉप्स यामध्ये शुगर केन, टोबॅको, पोटॅटो, चिली आणि टर्मरिक या पिकांबद्दल आपण माहिती अभ्यासलेली आहे. आज आपण त्याच्या पुढील पीक जे आहे जिंजर आणि त्याच्यानंतर ओनियन हे दोन पिकं याच युनिटमध्ये आहेत ते अभ्यासणार आहोत. तर तत्पूर्वी आपण जिंजर कल्टिवेशन याबद्दल माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे त्याचं लोकल नेम आहे अद्रक किंवा आले. आपण जनरली आपल्या भागामध्ये आलं असं म्हणतोय. बॉटॅनिकल नेम आहे झिंगीबेर ऑफिसिनॅले. स्पेलिंग पहा, ZINGIBER झिंगीबेर ऑफिसिनॅले OFFICINALE ऑफिसिनॅले. फॅमिली काय आहे? झिंझिबेरियासी. ज्याप्रमाणे टर्मरिकची आपण फॅमिली पाहिलेली होती त्याचप्रमाणे जिंजरची फॅमिलीसुद्धा सेम आहे, झिंझिबेरियासी. ZINZIBERACEAE झिंझिबेरियासी. ओरिजिन काय आहे? ओरिजिन आहे साऊथ ईस्ट एशिया. साऊथ ईस्ट एशिया किंवा इंडिया आपण म्हणू शकतो, कारण साऊथ ईस्ट एशियामध्ये इंडियामध्ये आपण याचं प्रोडक्शन घेतो. त्याच्यामध्ये साऊथ ईस्ट एशिया जनरली तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे इकॉनॉमिक यूजेस आहे. इट इज ॲन इम्पॉर्टंट कॅश क्रॉप ग्रोन इन इंडिया फॉर इट्स ॲरोमॅटिक रायझोम्स. काय म्हटलेलं आहे? ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक म्हणजेच काय? तर ॲरोमा किंवा सुगंध, त्याचा सुवास चांगला येणे. तर जनरली आपले डोळे बंद असतील आणि आपल्या नाकाजवळ जर कोणी आलं धरलं असेल पुढे नाकापुढे, तर आपण डोळे बंद असूनसुद्धा त्याचा वास आपण ओळखू शकतो आणि ते आलं आहे म्हणून ओळखू शकतो. म्हणून हे इम्पॉर्टंट कॅश क्रॉप आहे आणि आपल्याकडे त्याच्या ॲरोमॅटिक रायझोमसाठी ते ग्रो केलं जाते. ठीक आहे, म्हणून त्याला म्हणतात फॉर इट्स ॲरोमॅटिक रायझोम्स. रॉ जिंजर इज यूज्ड ॲज अ स्पाइस. आता रॉ जिंजर म्हणजेच काय? तर जे आलं आहे आपण चहात वगैरे वापर करतो किंवा बाकीच्या बऱ्याच पदार्थामध्ये आपण वापरतो. तर ॲज अ रॉ जिंजर म्हणून रॉ जिंजर हे स्पाइस म्हणून वापरलं जातं. मसाल्यामध्ये आपल्याकडे जनरली आल्याचा वापर केला जातो, स्पाइस. ठीक आहे, एक सेपरेट स्पाइस म्हणून आपण वापरतो. त्याचा वेगळा एक फ्लेवर असतो, टेस्ट असते. इट हॅज अ मेडिसिनल व्हॅल्यू अगेन्स्ट कोल्ड. तर आपल्याला घरामध्ये कोणाला सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल तर आल्याचा चहा आपण पितो किंवा आल्याचा काढा करतो. ठीक आहे, तर कोल्ड म्हणजे सर्दी खोकल्यासाठी किंवा सर्दी पडशासाठी आलं फार उपयुक्त आहे. म्हणजेच याचं मेडिसिनल व्हॅल्यू ही आपल्याला माहिती आहे. थंडी तापामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. पुढचं आहे इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स अँड कॉन्फेक्शनरी. आता मेडिसिन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या औषधांमध्ये याचा वापर करतो. त्याचबरोबर कॉन्फेक्शनरी म्हणजेच काय? तर कॉन्फेक्शनरी शॉप माहीत असेल, ज्या ठिकाणी बेकरीचे पदार्थ, गोड पदार्थ मिळतात, मिठाई मिळते किंवा स्वीट्स मिळतात, केक्स वगैरे, त्याला कॉन्फेक्शनरी म्हणतात किंवा अदर स्वीट्स प्रोडक्ट. तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण समजा जर पुरणपोळी वगैरे आपल्याला करायची असेल तर आपण आल्याचा वापर करतो, त्याला म्हणतो आपण सुंठ. बरोबर आहे. तर अशा काही कॉन्फेक्शनरी प्रोडक्टमध्ये सुद्धा या व्यतिरिक्त आल्याचा वापर, सुंठ्याचा वापर केला जातो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन अँड कॉन्फेक्शनरी. पाचवा यूज आहे इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सुंठ, SUNT, सुंठ विच हॅज अ मेडिसिनल व्हॅल्यू. ज्याप्रमाणे आपण रॉ जे आहे जिंजर ते वापरतो त्याचप्रमाणे आपण ते ड्राय करून त्याचा सुंठ पावडर आपण तयार करतो आणि ते सुद्धा
मेडिसिनल पर्पज म्हणून वापरतो. म्हणजे जसं जर आपल्याला सर्दी असेल तर आपण रॉ जे आलं आहे ते वापरतो कच्चं, त्याचप्रमाणे त्याची सुंठ पावडर याचासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग आपण करतो आणि ते टिकाऊ असते. ठीक आहे, ह्याचासुद्धा मेडिसिनल प्रॉपर्टी आहे. इट इज एक्सपोर्टेड टू द अदर कंट्रीज विच गिव्ज व्हॅल्युएबल फॉरेन एक्सचेंज. त्याचबरोबर हे जे आलं आहे, आता आपण जनरली रॉपेक्षा त्याचा जो पावडर आहे तर सुंठ पावडर म्हणतो आपण, तर तो आपण एक्सपोर्ट करून त्यापासून आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन मिळते. ठीक आहे, तर अशा प्रकारे एकूण 6 त्याचे इकॉनॉमिक युजेस आपण पाहिलेले आहेत. थोडक्यामध्ये परत आपण एकदा लक्षात ठेवूया. इट इज अन इम्पॉर्टंट कॅश क्रॉप ग्रोन इन इंडिया फॉर इट्स ॲरोमॅटिक रायझोम्स. रॉ जिंजर इज यूज ॲज अ स्पाइस. इट हॅज मेडिसिनल व्हॅल्यू अगेन्स्ट कोल्ड. इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स अँड कॉन्फेक्शनरी. इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ सुंठ which has medicinal value. It is exported to the other countries which gives valuable foreign exchange. ठीक आहे. याच्यानंतर इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये आहे क्लायमेट. क्लायमेटमध्ये पहा, जिंजर इज अ ट्रॉपिकल क्रॉप. आता जे काही ट्रॉपिकल क्रॉप आपण शिकलेलो आहोत त्यासाठी सेकंड लाईन आपण काय लिहिणं अपेक्षित आहे, तर इट रिक्वायर वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. वॉर्म अँड हे लक्षातच ठेवायचं आपण. ट्रॉपिकल म्हणजेच वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट किंवा वॉर्म अँड हॉट क्लायमेट. ठीक आहे. इट इज अ शेड लविंग प्लॅन्ट अँड ग्रो वेल अंडर पार्शियल शेड. हे शेड लविंग प्लॅन्ट आहे, म्हणजे सावलीत वाढणारं किंवा सावलीत त्याची जास्त वाढ होणारं असं हे क्रॉप आहे किंवा असं हे पीक आहे. आणि ज्या ठिकाणी पार्शियल शेड असते म्हणजे खूप जास्त उष्णता नसते, खूप जास्त उन्हाचा तडाखा नसतो, ऊन नसते, ज्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये ऊन असते, मॉडरेट म्हणू शकतो, तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे याची वाढ होते. इट रिक्वायर ॲम्पल मॉइश्चर फॉर नॉर्मल ग्रोथ. आता या पिकासाठी मॉइश्चर आहे, ओलावा आहे, तो जास्त प्रमाणात त्याच्या नॉर्मल ग्रोथसाठी पुरेसा आहे. नंतर आहे कूल क्लायमेट इज नीडेड ड्युरिंग रायझोम डेव्हलपमेंट. त्याचे जे रूट्स आहेत, कारण आलं जे आहे ते जमिनीच्या खालीच लागते भुईमुगाप्रमाणे किंवा हळदीप्रमाणे. ठीक आहे, तर त्याला आपण रायझोम्स म्हणतो. हे जे रायझोम्स आहेत तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी थंड हवामान हे फार गरजेचं आहे त्याच्या रायझोम डेव्हलपमेंटच्या काळामध्ये. इट इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप इन हेवी रेनफॉल एरिया. रेनफेड क्रॉप जर आपल्याला ग्रो करायचं असेल तर हेवी रेनफॉल एरियामध्ये आपण ग्रो करू शकतो. अँड ॲज अ इरिगेटेड क्रॉप इन मॉडरेट रेनफॉल एरिया. आणि इरिगेटेड क्रॉप जर ग्रो करायचं असेल तर ज्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो अशा ठिकाणी आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो. तर क्लायमेटमध्ये काय मुद्दे महत्त्वाचे आहेत बघा. या ठिकाणी स्पेशलचं टेम्परेचर वगैरे दिलेलं नाही आहे. ट्रॉपिकल क्रॉप, इट रिक्वायर वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. इट इज अ शेड लविंग प्लॅन्ट, हे लक्षात ठेवा. इट ग्रो वेल अंडर पार्शियल शेड. इट रिक्वायर्स ॲम्पल मॉइश्चर फॉर नॉर्मल ग्रोथ. कूल क्लायमेट इज नीडेड ड्युरिंग रायझोम डेव्हलपमेंट. ठीक आहे, एवढे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर सॉईल. वेल ड्रेन्ड, फ्रायबल, लोमी और ॲल्युव्हियल सॉईल इज आयडियल फॉर जिंजर. वेल ड्रेन म्हणजे पाण्याचा चांगला निचरा होणारी भुसभुशीत जमीन. पोयटायुक्त किंवा ॲल्युव्हियल सॉईल, त्यामध्येच प्रकार येतो तो ॲल्युव्हियल सॉईल, गाळाची माती. इट इज आयडियल फॉर जिंजर. जिंजर किंवा आलं याच्यासाठी ही आयडियल आहे. इट कॅन ऑल्सो बी ग्रोन इन लाईट सॉईल. तरीसुद्धा आपण जी हलकी जमीन आहे यामध्ये सुद्धा याचं उत्पादन घेऊ शकतो. विच इज रिच इन ह्युमस. ह्युमस ज्या जमिनीमध्ये जास्त आहे तर त्या जमिनीमध्ये आपण हे पीक घेऊ शकतो. हेवी वॉटर लॉक्ड अँड अल्कलाइन सॉईल आर नॉट सुटेबल. हेवी जी भारी जमीन आहे किंवा ज्या ठिकाणी
वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन आहे, पाण्याचा निचरा होत नाही, पाणी साचून राहते आणि अल्कलाईन सॉईल आहे. अशा प्रकारची जमीन या पिकासाठी फारशी उपयुक्त नाही. ठीक आहे, म्हणजेच कुठली उपयुक्त आहे? लोमी ऑर ॲल्युवियल सॉईल इज आयडियल फॉर जिंजर कल्टिवेशन. याच्यानंतर त्याच्याच व्हरायटीज आहेत पहा. व्हरायटीजमध्ये रिओ दे जानेरिओ. आता ह्याचं नाव थोडंसं वेगळं आहे, रिओ दे जानेरिओ. तुम्हाला बघा लक्षात राहते का? त्यानंतर चायना, माहीम, कोचिन आणि कालिकत ह्या काही व्हरायटीज आहेत त्याच्या, ज्या तुम्हाला 2, 3, 4, 5 नंबरच्या लक्षात राहू शकतात. त्या तुम्ही लक्षात ठेवा. चायना, माहीम, कोचिन, कालिकत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रिपरेटरी टिलेज. आता ज्याप्रमाणे आपण टर्मरिक या पिकासाठी पाहिलेलं आहे प्रिपरेटरी टिलेज, सेम प्रिपरेटरी टिलेज आहे, काही फरक नाही. लँड इज प्लोड 20 सेंटीमीटर डीप बाय आयर्न प्लो. आयर्न प्लो याच्या सहाय्याने आपण जमिनीची नांगरट करून घ्यायची 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत. क्लॉड्स आर क्रश्ड विथ क्लॉड क्रशर. जी आहे ढेकळे निघणार आहेत प्लोईंग केल्यानंतर किंवा नांगरणी केल्यानंतर, तर ती ढेकळे आपल्याला फोडून घ्यायची आहेत. त्याच्यासाठी आपण क्लॉड क्रशरचा, ढेकळे फोडण्याचा, नांगरचा आपण म्हणू शकतो, त्याचा वापर करायचा आहे. क्रॉसवाईज प्लोईंग इज गिवन आणि उभी आडवी आपल्याला नांगरट करून घ्यायची आहे. त्यानंतर 20 to 30 टन्स FIM पर हेक्टर इज ॲडेड इन द सॉईल. त्यानंतर 20 ते 30 टन FIM म्हणजे शेणखत आपल्याला त्या जमिनीमध्ये मिक्स करायचं आहे. इट इज मिक्स्ड विथ सॉईल बाय गिविंग द 2 हॅरोईंग. आता हे ज्यावेळेस शेणखत आपण मिक्स करतो त्यावेळेस 2 हॅरोईंगच्या दरम्यान आपल्याला हे शेणखत या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शेवटी आपण लेवलिंग करतो. लेवलिंग इज डन विथ द हेल्प ऑफ द लेवलर. लेवलरच्या सहाय्याने आपण जमीन सपाट करून घेणं आवश्यक आहे. हे झालं प्रिपरेटरी टिलेज. त्यानंतर आपण पाहूया सिलेक्शन ऑफ सेट्स फॉर प्लॅन्टिंग. प्लॅन्टेशन आपल्याला करायचं आहे आल्याचं, त्याच्यासाठी सेट सिलेक्शन कसं करायचं त्याला आपण सेट्स म्हणतो. आता इथे सीड्स नसतात, रायझोम्स असतात, म्हणून आपण सेट्स म्हणतो. जिंजर इज प्रपोगेटेड थ्रू रायझोम्स. जिंजर इज प्रपोगेटेड थ्रू रायझोम. जिंजर कसं प्रपोगेट केलं जाते तर रायझोम्स थ्रू. रायझोम्स वापरले जातात. ओनली वेल मॅच्युअर्ड हेल्दी रायझोम्स आर यूज्ड फॉर प्लॅन्टिंग. जे पूर्णपणे परिपक्व झालेले आहेत, हेल्दी आहेत, टवटवीत आहेत, त्याच रायझोमचा आपण वापर करणार आहे. ईच सेट शुड हॅव 2 to 3 स्प्राउटेड बड. जो काही सेट्स आपण रायझोमचा वापरणार आहे त्याच्यावरती 2 ते 3 डोळे असणे गरजेचे आहे. 2 to 3 स्प्राउटेड बर्ड्स. इट शुड बी क्लीन अँड फ्री फ्रॉम रूट्स. जे काही सेट्स किंवा जे काही रायझोम्स आपण वापरणार आहे ते स्वच्छ, त्याचबरोबर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची मुळं, रूट्स असता कामा नये. इट शुड बी डिसीज अँड पेस्ट फ्री. त्याचबरोबर हे डिसीज आणि पेस्ट फ्री, याच्यावरती कुठलाही रोग किंवा कुठलीही किडी याचासुद्धा प्रादुर्भाव आढळून येता कामा नये. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सेटचं सिलेक्शन करणार आहोत. बरोबर आहे. आता सेट सिलेक्शनमध्ये पहा परत आपण. जिंजर इज प्रपोगेटेड थ्रू रायझोम्स. Only well-matured healthy rhizomes is used. Each set should have 2 to 3 sprouted bud. It should be clean and free of roots and it should be disease and pest free. ठीक आहे. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सेट ट्रीटमेंट. सेट ट्रीटमेंट. Sets are deep in solution of neocron or quinolphos at the rate of 20 ml in 10 liters of water to prevent the attack of the rhizome fly. Rhizome fly ही याची पेस्ट आहे आणि या पेस्टचा अटॅक आपल्याला जर कमी करायचा असेल तर आपण आधी सेट ट्रीटमेंट देतो. सेट ट्रीटमेंट आपल्याला देण्याची गरज भासणार आहे.
तर ते जे सेट्स आहे ते न्यूॲक्रॉन किंवा क्विनॉल फॉस याच्या सोल्युशनमध्ये ते सोल्युशन किती घ्यायचं आहे 20 ml आणि ते 10 लिटर पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्प्रेइंग करायची आहे. सॉरी ते डीप करायचं त्या सोल्युशनमध्ये. सेकंड ऑल्सो दे आर डिप्ड इन अ सोल्युशन ऑफ डायथेन M45. डायथेन M45 at the rate of 30 gram in 10 liters of water to avoid infection of the disease. त्याचबरोबर आपण डायथेन M45 या सोल्युशनमध्ये आपल्याला ते डीप करायचं आहे. ते किती घ्यायचं आहे तर 10 लिटर पाण्यामध्ये 30 ग्रॅम आपण ते घेणार आहोत आणि अशा सोल्युशनमध्ये डीप केल्यानंतर त्यावरती येणारे जे रोग आहेत तर ते आपण कंट्रोल करू शकतो. याला आपण म्हणणार सेट ट्रीटमेंट इन जिंजर. त्याच्यानंतर सिड्रेट आहे बघा 1000 to 1200 kg rhizomes are required to plant in 1 hectare area. किती लागणार आहे 1 हेक्टर एरियासाठी 1000 ते 1200 किलोग्रॅम आपल्याला इतके सेट्स किंवा इतके रायझोम्स या ठिकाणी लागणार आहेत. स्पेसिंग किती ठेवायची आपल्याला कल्टिवेशन किंवा लागवड करत असताना 30 by 30 प्लॅन्ट टू प्लॅन्ट अँड रो टू रो इज सेम अँड द प्लॅन्टिंग टाईम इज 15 मे टू 15 जून. 15 मे ते 15 जून त्याचा प्लॅन्टिंग टाईम असणार आहे. या दरम्यान आपल्याला प्लॅन्टेशन करायचं आहे. तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरसाठी इतकं पुरेसं आहे. त्याचं लोकल नेम अद्रक किंवा आले, बॉटॅनिकल नेम झिंगीबेर ऑफिसिनॅले, फॅमिली झिंझिबेरियासी, ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया. त्यानंतर इकॉनॉमिक युजेस, इकॉलॉजीमध्ये क्लायमेट, सॉईल. त्यानंतर व्हरायटीजमध्ये चायना, माहीम, कोचीन आणि कालिकत. त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज. नंतर सिलेक्शन ऑफ सेट्स फॉर प्लॅन्टिंग, कशाप्रकारे ते सेट्सचे सिलेक्शन करायचं आहे. सेट ट्रीटमेंट. त्यानंतर सिड्रेट जो आहे 1000 ते 1200 किलोग्रॅम रायझोम्स पर हेक्टर. स्पेसिंग आणि प्लॅन्टिंग टाईम आहे, ज्याप्रमाणे टर्मरिकचा प्लॅन्टिंग टाईम आहे त्याचप्रकारे याचा सुद्धा आहे 15 मे ते 15 जून. पुढच्या लेक्चरला आपण त्याच्या प्लॅन्टिंग मेथड्स अभ्यासणार आहोत. ठीक आहे, प्लॅन्टिंग मेथड्स अभ्यासणार आहोत. तर आजच्या लेक्चरमधले जे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहे हे तुम्हाला समजले असतील. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू.